TCS प्रकरणासंदर्भात फरार निदा खानचा आरोपीशी संपर्क अजूनही कायम असल्याचं समोर आलंय। मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघडकीस आल्याची माहिती आहे। नोकरी तिने सोडली आहे, मात्र ही नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी ती सतत संपर्कात असल्याचं कळतंय। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटोज आणि संशयास्पद व्हिडिओ सुद्धा सापडलेले आहेत। SIT कडून डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण सध्या सुरू आहे। आरोपी आणि निदा खानच्या जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडे। किरण, बऱ्याच दिवसांपासून निदा खानचा शोध सुरू आहे, मात्र यंत्रणा कुठेतरी कमी पडतायत असं पाहायला मिळत आहे। आता पुन्हा एकदा संपर्क कायम आहे आरोपींशी असं समोर आलेलं आहे। कुठल्या दिशेने सुरू आहे माफ करा, कुठल्या दिशेने सुरू आहे ही सगळी चौकशी, हा सगळा तपास? श्रद्धा, यामध्ये जर बघितलं तर जी निदा खान आरोपी आहेत तिच्यावर जे धार्मिक भावना दुखवल्याचा जो आरोप आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिचा शोध घेतला जातोय। उद्याच्या दिवशी तिची जामिनासाठीची जी सुनावणी आहे ती देखील नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयामध्ये पार पडणार आहे। तिला जरी कुठलंही न्यायालयीन सुरक्षा नसली किंवा तिला त्या सगळ्या संदर्भामध्ये दिलासा नसला तरी अद्यापपर्यंत ती पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। ती भिवंडीमध्ये लपल्याची सुरुवातीला माहिती होती आणि तो संपूर्ण परिसर जर बघितला तर मुस्लिम परिसर आहे। त्याच ठिकाणी तिचा जो वावर आहे तो हिजाब किंवा बुरखा घालून असू शकतो आणि त्यामुळे पोलिसांना निदा खानला शोधण्यामध्ये अडचणी देखील येत आहे। दुसरी एक बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर निदा खानचे जे काही कॉल डिटेल्स आहे आणि आरोपींचे जे काही कॉल डिटेल्स आहे ते पाहता निदा खाननं नाशिकचा जॉब सोडून गेल्यानंतर सुद्धा ती जे सध्याच्या या TCS प्रकरणातले आरोपी आहेत त्यांच्याशी संपर्कात होती अशा स्वरूपाची माहिती ही पोलीस तपासात समोर आलेली आहे। नाही, बरोबर आहे। प्रश्न तोच आहे की इतकी पथकं तैनात असून सुद्धा निदा खानच्या मागावर इतक्या दिवसांपासून हा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे, तरी सुद्धा निदा खान हाती लागत नाही आणि नंतर मग बातमी येते की ती आरोपींच्या संपर्कात आहे। हे सुद्धा बरंच गंभीर आहे आणि आता जी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। किरण, ताज्या माहितीसाठी धन्यवाद।